डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाले की तुमच्या पत्नीच्या आजारामध्ये थोडीशी सुधारणा होईल। त्यावेळेस माता रमाईला वेगळीकडे कुठंतरी अशा चांगल्या ठिकाणी बाबासाहेबांनी धारवाड या ठिकाणी एक वसतिगृह उभं केलं होतं। तर त्या ठिकाणी माता रमाईला धारवाड या ठिकाणी बाबासाहेबांनी घेऊन गेले। बहुतोपास आमचे साळवे बापू यांच्यातर्फे 100 रुपये भेट मिळाली आहे आणि त्या वसतिगृहाला बाबासाहेबांनी रमाईला घेऊन गेल्याच्या नंतर पाहतात का रमाई साहेबराव सोनवणे मित्रमंडळ पूर्णा यांच्यातर्फे 200 रुपयाची भेट मिळाली आहे। तर त्या वसतिगृहामध्ये 30-35 मुलं 2 दिवसापासून उपाशी होत्या आणि त्या वसतिगृहाचे संचालक आदरणीय बळवंतजी बराडे रमाईने बळवंत बराडे यांना प्रश्न केला की 2 दिवसापासून मुलं उपाशी आहे कशामुळे? तर बळवंत बराडे म्हणाले आई कारण मागील त्या बऱ्याची उधारी दिली नसल्या कारणाने त्यांनी राशन दिलेलं नाही म्हणून 2 दिवसापासून मुलं उपाशी होते। तेवढ्या दुःखात असताना सुद्धा माता रमाईने आपल्या हातातील बांगड्या 2च सोन्याच्या बांगड्या माता रमाईकडे बाबासाहेबांनी दिल्या होत्या। त्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वराळेंच्या हातात दिल्या आणि म्हणाल्या जा याचे राशन घेऊन या। वराळे गेले आणि राशन घेऊन आले। तेवढ्या दुःखात सुद्धा माता रमाईने स्वयंपाक केला आपल्या हाताने आणि त्या मुलांना खास भरवला। तो क्षण बाबासाहेबांच्या लक्षात होता आणि बाबासाहेब म्हणून म्हणाले काय जरी घरात रमा उपाशी चंदू असली जरी घरात रमा उपाशी चंदू असली त्या मुलाला घास दे लगाला मध्ये तू हसू